गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. आज आम्ही निघालेलो आहे कोकणला. आता वाजलेले आहेत पहाटेच्या 4:30 वाजलेले आहेत आणि बाहेर तुम्ही वातावरण बघू शकता. एकदम मॉर्निंग आहे आणि एकदम शांत वातावरण. सगळं पुणे झोपलेलं आहे आणि आम्ही आज निघालेलो अर्ली मॉर्निंगला. 2 दिवस सुट्टी आहे, सो थोडंसं फिरून येण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहे बाहेर. बॅग वगैरे पण भरलेली आहे बघा. इथे बॅग ठेवलेली आहे. ही बॅग आहे. बॅग घ्यायची आणि जायचे. सो गाईज, आता मी गाडीमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. मी म्हणजे की ह्यांनी ठेवलेलं आहे, ह्या दोघांनी. आणि इथं आहे आपली मुन्नी, रात्रीच चकाचक धुवून आणलेली आहे. चला आता अविनाशला घेऊया आणि निघूया. फुल एकदम सकाळ अंघोळ करून आलाय काय? नाही थांबत भाऊ. आता आम्ही निघालेलो आहे अविनाशला घ्यायला. आमच्या घरापासून जवळजवळ 1 किलोमीटर वरती अविनाश राहतो. आणि सकाळचा रोड बघा, एकदम खाली रोड आहे. कोणी सुद्धा नाहीये, कोणी सुद्धा नाहीये. आम्हीच 3 जण फिरतोय. आणि हे सायकल वरती काका दिसले, दादा दिसले. चला आता अविनाशला घेऊ आपण. दिसायचा नाही. फायनली आता ह्या माणसाला घेतलंय बाहेर दाखवतो. यस, मग काय स्टाईल. Oh my God, you are so hot, that's why you are jolling ना. करप के black होइंग. हाँ ऊंचे मेरे ख्वाब, मैं सोच से नवाब. जितने किए मैंने कर्म, उतने किए मैंने पाप. मन में दबे के सवाल जिसके मिले ना जवाब. जवाब ढूंढते ढूंढते बन गया मैं लाजवाब. हर दिन हर शाम चखा मैंने हर जाम. बनाया खुद को मैंने, किया खुद ने बदनाम. बुरी चीज का मैंने देखा बुरा अंजाम. गलती नहीं थी फिर भी मैंने लिया इल्जाम. मुसाफिर हूँ मैं, हो मुसाफिर तुम भी. हंस के छुपाया चेहरे के पीछे का गम भी. हुनर मालूम है अपना है दरिया हम भी. बेरंग सी जिंदगी को उसने कर दिया रंगी. खोया था मैं बातों में, खोया उसकी आंखों में. रोया उसकी बाहों में, मैं रोया था जज्बातों में. सो गाईज, आता आम्ही ताम्हिणी क्रॉस केलेली आहे. आम्ही जवळजवळ 80-90 किलोमीटर आलेलो आहे. आता इथून पुढे राहिलेलं आहे 50-60 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि आमचे शेट झोपलेले आहेत पण जागे आहेत. सो आता आम्ही पुढे कुठेतरी थांबेल आणि नाश्ता करेल. नाश्ता केल्यानंतर मग पुढे आम्हाला पोहोचायला अजून 1 तासभर तरी लागेल. सो चला भेटूया नाश्ता सेंटर पाशी. आणि हा आहे MIDC रोड. किती छान रोड आहे, एकदम मोका रोड आम्हाला घावलेला आहे. था जाने दिया चुप रहा सब सह के. हारा था सवार लिया, जीता खेल खेल के. सीखी हर चीज मैंने मेरी जिंदगी से. हुआ प्यार मुझे अब मेरी जिंदगी से. माँ शुक्रिया दिया तूने जिंदगी. ये दूंगा हर खुशी तुझे बदले जिंदगी के. सीखी हर चीज मैंने मेरी जिंदगी से. हुआ प्यार मुझे अब मेरी जिंदगी से. माँ शुक्रिया दिया तूने जिंदगी. ये दूंगा हर खुशी तुझे बदले जिंदगी के. चालू दूसरा पड़ाव, मैं भी जिद पे अड़ा हूँ. मंजिल मेरी तू, मैं तेरी ओर चल पड़ा हूँ. सपनों के लिए अपनों से मैं लड़ा हूँ. कितनी बार गिरा उठ के फिर से मैं खड़ा. मन में रोज एक सवाल, क्यों मैं अब तक जिंदा. आखिरी सफर पे कौन देगा मुझे कंधा. क्यों हुए मेरे अपने मुझसे शर्मिंदा. आसमान. फायनली गाईज, आम्ही दिव्यागार बीच पाशी आलेलो आहे. मग इथून आता फक्त अर्धा किलोमीटर राहिलेलं आहे बीच. इथून पुढे जायचं आहे. बट आता आम्ही इथे थांबलेलो आहे, थोडंसं चाय प्यायचं बोललो. नाश्त्याला काय थांबलेलं नाही, डायरेक्ट बीच वरती चालू आहे. आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता आमच्या समोर आहे बीच. दिसतंय तुम्हाला इथून? समुद्र किनारा, गोव्यासारखा समुद्र किनारा नाही कोकणला. 3 तासामध्ये आम्ही दिव्यागार बीच वरती. पेट पूजा. हे चाय पिऊ जरा. मोदक द्या. खाणार नाही काय लवकर सांगा, मोदक मिळेल. हा द्या. आणि डे फर्स्ट मील ऑफ द डे. गरम आहे थोडा. थोडा गरम आहे. पण मस्त दाखा ओ वास. काय लिहिलंय
एक्सेप्शन. त्याच्यानंतर मस्क्युलर लॅटिनो. मस्कुल लॅटिनो ब्रँडचं नाव आहे. जाऊ दे, एवढं टाक ना, मी इंग्लिश वाचलेलं, कारण लोक म्हणतात तुला इंग्लिश येणार. सो गाईज इथे आहे बीच. झूम इन झूम आउट. सो आम्ही गाईज दिव्यागर बीचला आलेलो आहे, बट अशी बीचवाली वाईफ नाही. बघा सगळी पब्लिक गेलेले पाण्यामध्ये. आता आम्ही पण जायचा विचार करतोय पाण्यामध्ये. गाईज बीचचं काय अवस्था करून टाकलेलं आहे बघा. दापोलीला जाऊ आपण. गाईज बीच वरती कचरा बघा तुम्ही. आमची जरा सुद्धा इच्छा होई ना या पाण्यामध्ये जावं. हे माणसं कशी जातात बघा. हे खाली बघा किती घाण करून टाकलेले. फुल एकदम घाण, नुसती घाण करून टाकलेले. माणसं आहेत का जनावर आहेत. जर आपण नेचरमध्ये फिरायला येतो तर तुम्ही बघू शकता हे काय आहे इथे खाली बघा. दारूच्या बॉटल्स वगैरे टाकलेल्या आहेत, हा कचरा टाकलेला आहे. हे बघा एकदम पूर्ण घाण आहे हा बीच एकदम असा वाटतच नाही की बीच आहे. असं वाटतं की कचरा डेपो आहे. काय म्हणायचं का या लोकांना. बघा पुढे हे बघा सगळं पूर्ण घाणच आहे. सगळी घाण, टोटल घाण, टोटल. इकडे पण बघू शकता तुम्ही, इकडे पण बघा टोटल घाण. सगळ्या गोष्टी माणसाने तहस नस करून टाकलेल्या. एवढा कॉमन सेन्स नाही प्लास्टिकच्या गोष्टी बाहेर टाकाव्यात. एवढा कॉमन सेन्स नाही सध्या लोकांकडे. गाईज आम्ही इथे दिव्यागर बीचला आलेलो. दिव्यागर बीचवरती एवढी घाण आहे ना, आणि एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल आणि एवढे सगळं ते चिपचे पॅकेट वगैरे सगळ्या तिथेच पडलेले आहेत. लोकांना एवढा कॉमन सेन्स नाही म्हणजे की एक नैसर्गिक जागा कशी ठेवायची याचा कॉमन सेन्स नाही. एवढा कचरा एवढी घाण करून ठेवलेली आहे की त्या बीचवरती थांबायची 5 मिनिटं थांबायची पण इच्छा केली नाही. असं वाटतं कोकणला येऊन चुकी केली काय आम्ही. एकदम भंगार करून टाकलेला बीच. सो आता आम्ही इथून निघालेलो आहे. इथून आम्ही मे बी दापोलीकडे जाईन. तिथे होप सो की आम्हाला तिथे चांगला बीच भेटेल थोडं रिलॅक्स करण्यासाठी, चिल करण्यासाठी. लेट्स सी व्हॉट हॅपन. इथं काही सुद्धा चांगलं नाहीये. आणि एवढं ऊन आहे आणि एवढं हे तुम्ही बघू शकता इथं आम्ही गाडी लावलेली आहे पुढं. गाईज इथं आहेत जांभळ झाडालाच. सो आम्ही आलोय तिथं जांभळ खायला. बघू आता. इथं जांभळ तर दिसत पण नाही. कुठे आहे रे भाई, एक पण ऍटलिस्ट मी आली आहे तर मला एक तरी भेटावं. आता आम्ही इथे जेवण करायला गार पाणी, घाम असा गार खारट करणार बॉडीचा. समुद्राच्या पाण्यात जाऊन आणि मग निघणार घराकडे. मग जाणार आम्ही घराकडे. नाही, आमची मती मारी गेली होती की आम्ही कोकणात यायचा विचार केला. थर्ड क्लास कोकण. सकाळी आलं, संध्याकाळी वापस पुणे. आतापर्यंत बगलावल्या केल्या घामाने, आता पाण्याने चला काही जेवण करून घेतो. पुढच्या अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. आईच्या डब्यात काय आहे आईच्या डब्यात काय हे द लॅटन फॅमिली रेस्टॉरंट, श्रीवर्धन बीचच्या जवळ. 1 तास झाले गाईज जेवणाचे वेट करते, पण जेवण काही येत नाही आहे. आणि सगळ्या टेबलवरचे वेट करतायत. जेवण जातंय तर जातंय कुठे. सगळ्या टेबलवरती वेट करतायत. जेवण कुठे चाललंय गाईज. जेवण बनवतायत की झोपले तिकडे काय माहिती. सो आता झोपले काय. कसं वाटतंय मग कोकण दिसायला. कोकण रील मध्ये चांगलं आहे, बट अंग ऊन शोषतंय. अंग ऊन शोषते. आता कुठे निघालोय आपण. आता आपण झाडाखाली बसायला. सो गाईज फायनली आम्ही इथं बीच वरती आलेलो आहे. आणि इथं श्रीवर्धन बीच हा आहे. श्रीवर्धन बीच इथं तुम्हाला समोर दाखवत. आता मी जरा सावलीत आहे त्यामुळे काळा दिसत असेल. उन्हामध्ये आले गोरा बघा चमकत असेल मला. हा आहे बीच. इकडे आहे चौपाटी. फायनली आम्ही इथं आणि ते पोरगं बघ कसं खेळते.
नागडं ऊन ना आणि फुल भारी वाटतं, एकदम थंड वाटते. वरती खूप गरम होत होतं, आता इथं जरा एकदम थंड कूल आहे, चिल वाटतं एकदम. एकदम समुद्राचं पाणी मस्त, कडक ऊन आहे. दुपारचा 2-2:30 वाजलेले आहेत आत्ता इथून. आणि इथून आम्ही थोडा वेळ इथं थांबेल आणि इथून आम्ही दुसऱ्या बीचला जाईल, कारण इथे जास्त थांबण्यासारखं पण काही नाही आहे. सो हा बीच थोडासा क्लीन आहे. मॉडेल तयार झालेले आहेत, आता चलायचे फोटो काढायला. चला हरिहरेश्वर बीचला. राजाराम ब्रिज. इथं समोर बीच आहे. आपलं कांड केलं आणि या माणसानं आता एका कुत्र्याला पाव टाकला. त्या कुत्र्याने 4 कुत्री बोल आणि तो दंगा केलेला आहे आणि आता शांत बसलेला आहे. आणि तो पाव पण तिथं पडलेला आहे, दिसेल तुम्हाला बघा. क्या बोलणे का, आता जरा पण इच्छा नाही आहे, तरी पण आम्ही जाईन आता. एवढ्या लांब आलो आहे, 10-20 किलोमीटर. तर जरा जाऊन पाण्याचं दर्शन अमृत देऊन येईन आम्ही माघारी. चला जाव्या हे गाण्या. ऐक मी तर बसते नाही, मी तर बसते, तुम्ही जाऊ नये, मी बसते. म्हणजे एवढी पण नाही, केवढी तुम्ही जाऊ ना बाई, एन्जॉय करून. मी तर बसते. कशी वाटली कोकणची ट्रिप तुम्हाला? जिरली आमची. झिरली? आयुष्यात कधीच कोणाला सजेस्ट करणार नाही तुम्ही कोकणला जा. मग मी स्वतःहून कधी आता कोकणला येणार. मी का बरं? साक्षीला पे कोकण. का मला कोकण आवडलंच नाही. का बरं? एवढी गरमी, एवढी गंदगी. आता निघालेलो आहे बीच वरती आणि मजबूत काळ पडणार आहे उद्या. उद्या जर मी काळा दिसलो तर नुसतं बोंबलं थंडलेलो आहे. आणि इथं बघा बाईक. आता जरा बीच वरती जातो, मस्ती करतो आणि आता इथून आम्ही आता घरी जाणार आहे. बस झाला आमचा 1 दिवसाचा कोकण इज इनफ. 1 डे कोकण इज बेस्ट फॉर अस. आम्ही ॲक्च्युली स्टे करणार होतो, बट स्टे इज नॉट पॉसिबल फॉर अस. इथे बघा बीच, काही सुंदर वातावरण आहे, छान आहे ना. चला आता आम्ही रिटर्न वापस घरी निघालेलो आहे पुण्याला. आमचा स्टेचा प्लॅन होता, बट एवढे बकवास बीच आणि एवढं घाण बघून आमचा प्लॅन कॅन्सल झाला. चला आता भेटूया डायरेक्ट घरामध्ये. आता वाजले 6:30 आम्हाला पोहोचायला. मोस्टली ऑलमोस्ट 10 वाजतील ना. किती वाजतील? 10 वाजतील. 10 वाजतील. आता आम्ही आता निघतोय इथून. अंधार पण पडायला लागलेला आहे.